भाऊ भाऊ भांडू नका. आजपर्यंत बळीराम दादा मी भांडलो नाही. आई प्रात उठे कबहू न करेहू कलह. हे पत्र यशोदेला कृष्णजी पाठवतात. मी का सांगितलं हे? बस माय बापाची इच्छा ओळखा पोरं. जन्मभर एकमेकावर जीवापाड प्रेम करा. संपत्ती इथंच राहणार आहे. पैशानं तुम्हाला सगळे मिळेल, भावाची खरेदी करता येणार नाही. आणि भाऊ गेल्यानंतर भावाची किंमत कळत असते. भाऊलाही विचारा. विठ्ठल 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 विठ्ठल. उपजे ते नासे नासले पुनरपी दिसे. जन्म झाला त्याचा मृत्यू ठरलेला आहे. कोणी असू द्या. पीर मर गए पैगंबर मर गए मर गए हकीम रोगी. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. 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 अजब तड़ा काबे तू क्या जाने लड़का बे. जम का अजब तड़ा काबे तू क्या जाने लड़का बे. सन्यासी मर गए जिंदा जोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. तीन लोग पर छत्र विराजे लूटा कुंज बिहारी. कहत कबीरा सो भी मर गए रहत कौन विचारी. इथे नाही उरो आले अवतार. प्रत्येकाला जायचं आहे. मायबाप हे तर श्रेष्ठ तीर्थ आहे. मायचं तर प्रेम असतच भाऊ, पण बापाचं मायपेक्षाही काकांवर जास्त प्रेम असतं. मग असं का? आईचं समाजाला दिसतं आणि बापाचं लपून असतं. बस एवढाच फरक आहे. लेकरू आडवा आलं म्हणजे गडबडा गडबडा लोळणारी माय दवाखान्यातली समाजाला दिसते. पण त्याच वेळेला टेन्शन मध्ये दवाखान्याच्या रिकाम्या ग्राउंडवर हातावर हात चोळत एरझारा घालणारा बाप हा समाजाला दिसत नाही. अरे त्याचं कुठं प्रेम कमी आहे? वाटे लावताना मुलीला माय लेकी दोघी एकमेकीच्या गळ्याला बिलगून रडतात हे समाज पाहतो. पण त्याच वेळेला घरात जा तर बाप भिंतीच्या कोपऱ्यात बसून उपरण्यात तोंड खुपसून उपरणं भिजेपर्यंत एकटा रडतो लेकीच्या आठवणीनं. हे दिसत नाही समाजाला. समयी पेटवल्यानंतर ज्योतीकडे हजारो माणसं एकदा पाहतात न कौतुक करतात. काय प्रकाश ज्योतीचा, काय प्रकाश ज्योतीचा. कोण नाही म्हणतंय, प्रकाशच आहे. पण तुम्ही समयीला हात लावा कोळपे पाटील, चटका बसली एवढी तापली. लकडे भाऊसाहेब विनाकारण तापली का समयी? अरे त्या ज्योतीसाठी तापली राजा. तसं दिसणारी ज्योत म्हणजे माईचं प्रेम आहे आणि तापलेली समयी हे बापाचं प्रेम आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही किती मोठं व्हा, तुमच्या पाठीवर तालुक्यातून शाबासकीची थाप पडू द्या, पण नानासाहेबाच्या शाबासकीत जे प्रेम होतं ते टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही. एवढं लक्षात ठेवा. पुत्राच्या विजय पिता संतोषत जाय.
पण शेवटी म्हणावं लागतं चाचा, ईश्वरी सत्तेपुढे इलाज नाही. गए हुए कभी आते नहीं हमें भी मालूम है, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है, याचं नाव पुण्य स्मरण. विठ्ठल विठ्ठल सर्वांना माहिती आहे समाजाचा एक स्वभाव आहे जिवंत साधूची निंदा करणे, आणि साधू गेला की मग त्याच्या पुण्यतिथीचा सप्ताह घालणे. कोणती दिंडी निघली ना चाचा, दोन संतांची नावं चालतात, ज्ञानोबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम. खरंय का सचिन? अरे ज्ञानोबा तुकाराम म्हणणाऱ्याला गुलाबजाम आहे, त्यांना मांडे भाजायला खापर नाही मिळालं. हे प्रत्येक समाजात त्यांच्या त्यांच्या समाजानेच त्या महात्म्याला दिलेला त्रास आहे. ये वही समाज है यीशु ख्रिस्त को फांस पर लटका दिया. ये वही समाज है महावीर के कानों में खिले ठोक दिए गए. ये वही समाज है चैतन्य के पीछे पत्थर मारे गए. ये वही समाज है भगवान बुद्ध के पीछे राक्षसी लोगों को दौड़ाया गया. ये वही समाज है मोहम्मद पैगंबर जी को इदरत करनी पड़ी. ये वही समाज है मीरा को राजस्थान छोड़ना पड़ा, जहर पीना पड़ा. और ये वही समाज है संत तुकाराम जी को गाली मिली. म्हणून सारख्या तक्रारी पाटलाकडे, कोळपे पाटील नाही बरं का, हे देऊच. हा टाळ कुट्या रात्रभर डोकं उठवतो. एक तर याला ठेवा गावात, नाही तर आम्ही जातो गाव सोडून. पाटलानं विचार केला, सगळे गावकरी गेल्यावर पाटील की कोणाच्या बळावर, त्यापेक्षा एक हबप हाकलला तर काय बिघडल. तेव्हाचा निर्णय बरं का पाटील. बोलवून घेतलं तुकोबाराला. काय तुकाराम महाराज, काय तुमच्या भजनानं त्रास होतो लोकांना? मला कल्पना आहे पाटील. गावात राहायचं असेल तर भजन बंद करावं लागेल, आणि भजन सुरू ठेवायचं असेल तर गाव सोडावं लागेल. भजन बंद करण्याचा खूप प्रयत्न केला पाटील मी, मग काय झालं? अहो बंदच होत नाही. माझी मजा झाली अनवर भाषा, 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 माझी मजा झाली अनवर भाषा. मोठे लोक यांच्या पाया पडतात तरी तारका चुकवतात. पण हे या पवार परिवाराचं यांच्यावर प्रेम आणि यांचं पवार परिवारावर प्रेम, म्हणून हे गंभीर मिळतो का आता टीव्हीलाच पाहावं लागतो त्याला, आहे की नाही? तुकाराम बाबा धारवाडवरून मोठे मोठे महात्मे, वास्कर फडावरचे अधिकारी, हे केवळ प्रेमापोटी. बाळासाहेब हो तर मग त्यांना बसा म्हटलं खाली, तुम्ही म्हणे टाळ घ्या म्हणे तुम्ही, कारण हे आलं की उभंच करण्याचा प्रयत्न करतात. विठ्ठल मजा आहे, मजा आहे. आमच्याही गाड्या उतरायला लागल्या भाऊ, 2-4 वर्ष सांभाळून घ्या कसं तरी. माझी मज झाली अनावरवाच्या, छंदया नामाचा घेतला असे. फरक हा आहे, संतांनी भजन बंद पाडण्याचा प्रयत्न केला तरी बंद होत नाही, आणि आम्ही चालू ठेवण्याचा प्रयत्न केला तरी बंद पडल्याशिवाय राहत नाही. मग गावात राहता येणार नाही, चालेल
तुकोबाराय निघाले पण त्यांना प्रश्न पडलाच ना. कोपला पाटील गावाची ही लोक आता मग भीक कोण खाली हो आता मग भीक कोण खाली कोणी करे आता काय खावे हा प्रश्न. हा बस कोण आणि काय प्रश्नार्थक असत. कोपला पाटील नंतर बघू आपण. प्रश्न पडला की ओळखून घ्यायचं व्याकरण. आता काय खावे प्रश्नार्थक दोनच, काय आणि कोण. बस आता काय खावे. दुसरा प्रश्न कोणीकडे, हे दोन्ही प्रश्नार्थकच आहे. आता काय खावे कोणीकडे जावे आणि गावात राहावे कोण्या बडे. ज्याच्या बडावर राहायचं होतं तो कोपला पाटील. गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाले. बस वृक्षवल्लिया मा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती तेने सुखी रुचे एकांताचा वास नाही अंगा गुणदोष अंगा येत. भंडारा डोंगर भामचंद्र डोंगर घोराड्या डोंगर डोंगरावर तुकोबाराय भजनाला जायचे. एक दिवस भजन संपवून येत असताना त्यांचा बालमित्र भेटला रस्त्यात. जय हरी. आणि काय कमावलं बाबा, बसला भजन करीत. माझं बघ 100 एकर ऊस न जर्सी गायीनं, जर्सी नव्हत्या तेव्हा पण सांगतो, गायीनं गोठा भरला. तुकोबाराय म्हणले चांगलं केलं भाऊ, पण का रे काय एखाद्या दिवशी डोळे मिटून चिंतन केलं का तू कशाचं. या 100 एकरातला किती ऊस तुझे पोरं देणार आहे सोबत पत्र्याच्या शेड मध्ये गेल्यावर. यातल्या किती गायी दाव तोडून मागे लागणार आहे. तू काय सांगतो 100 एकर न 50 गायी. अरे 5 लाख दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी कास्याची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घरं सोन्याची होती रावणाची. तरी सांगात कवडी गेली नाही. आता जमलं. सांगात कवडी गेली नाही. सांगात कवडी गेली नाही. सांगात कवडी गेली नाही. तुका म्हणताची संपदा एवढी. सांगात कवडी गेली नाही. सांगात कवडी गेली नाही. कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, पण सांगा ते कवडी गेली नाही. 4 जणे चले खाट उठाए के, रोवत संग चले डगर डगरिया. कहत कबीरा सुनो भाई साधु, संग चली वही सुखी लकड़िया. सांगा ते कवडी गेली नाही. तू सांगतो 100 एकर ऊस, 50 गाई. अरे एवढं मिळवलं रावणानं पण कवडी सोबत गेली नाही. महाराज हा कधी विचार केला नाही. आता काय करू, आता थोडासा बदल कर. तू इतके वर्षाचं आयुष्य घालवलं ते लक्ष्मीच्या रंगात. गुलाबी लक्ष्मी, निळी, पिवळी, मोदी सरकारनं काढलं कलर. लक्ष्मीच्या रंगात रंगलास. आता असा बदल कर, लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली उद्यापासून त्याच्या रंगात रंग. रंगे रंग रे श्री रंगे, रंगे रंग रे श्री रंगे, रंगे रंग रे श्री रंगे,
रंगी रंगे रंगे रंगी रंगे रंगे रंगी रंगे लक्ष्मीच्या रंगात रंगू नकोस. मग लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली उद्यापासून त्याच्या रंगात रंग. रंगी रंगे रे श्रीरंगे. इथे श्रीरंगे हे संबोधन घ्यायचं नाही गंभीर बाबा, नाहीतर कुणी म्हणल एखाद्या श्रीरंग नावाच्या माणसासोबत तुकोबाराय बोलत असावेत. हे श्रीरंगे, हे श्रीरंग्या नाही, इथे पदच्छेद करायचा. श्री आणि रंग. श्री शब्दाचा अर्थ होतो लक्ष्मी. श्री म्हणजे लक्ष्मी, आणि लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली रविदास त्याला म्हणता श्रीरंग. श्रीरंग माझा वेडा गे. हा हो ना. हा वा वा म्हणजे काय, आता मला कोणी वा म्हणत नाही, मीच घेतो. गंभीर महाराज वा मजा आहे. काय आज कीर्तन वाटत नाही, आपल्या घरात गप्पा मारतो असं चालू आहे आपलं. विठ्ठल विठ्ठल. मग श्री कोणत्या रंगात रंगली सगळी माहिती आहे तुम्हाला. जेव्हा 14 रत्न समुद्रातून निघाली. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी. अरे आता तुळशीचे लग्न जवळ आले ना, नवीन उमेदवाराला खूप गोड वाटतंय. 14 रत्न निघाली ना, त्याच्यात लक्ष्मी भाऊ तिच्या हातात हार होता, आणि हे कडक कपडे घालून समुद्राच्या काठाला बसले होते. लाईन पुढून चालली कोळपे पाटील लक्ष्मी, तर हे लाईन मधले गायकवाड साहेब बळच मुंडक घालायचे हारात. अशा लग्न जमते का? ती हार काढून घ्यायची. असं करीत करीत लक्ष्मी थांबली कुठून? देवाच्या राजापासून, इंद्रापासून. विचार केला स्वर्गलोक याच्या ताब्यात आहे, याला पती करायला हरकत नाही. पण लक्षात आलं ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात. किती वेळा कुंकू पुसायचा कार्यक्रम करावा? केलं कॅन्सल. पुढे ब्रह्मदेव बघितला सत्यलोक ताब्यात आहे, याला पती करायला हरकत नाही. पण आढावा घेतला, याला सेकंड सॅटरडे नाही, बकरी ईदची सुट्टी नाही, 15 ऑगस्टची नाही, रात्रंदिवस कारखाना चालू आहे. कोणाचा? ब्रह्मदेवाचा. कुलाल हाडाचा, बापचा हाडाचा. ब्रह्मदेवाचं वर्णन कुलाल हाडाचा. बरं का रविदास? जातीचा कुंभार. तुझ्याकडे का पाहतात लोक, त्याला मी तरी काय करू? कधी कधी इथंच बसतात दृष्टांत. ब्रह्मदेव कोण आहे? जातीचा कुंभार आहे, कुलाल हाडाचा. अजून परिचय बाप चहाडाचा. बाप चहाडाचा म्हणजे ज्याचा मुलगा चहाडी लावण्यात पटाईत आहे. नारद त्याचा पप्पा. हा परिचय आला लक्षात. कुलाल हाडाचा, बाप चहाडाचा. करतो काय? अखंड घडवितो मडकी रे. रात्रंदिवस त्याचा मडकी घडवायचा कार्यक्रम चालू आहे. निळोबार आहे. तुम्ही आम्ही सगळी त्याच्या कारखान्यातलेच मडकी आहोत.
इतका चालू आहे, इतका चालू आहे. सरकारच्या नाकीनं आणली एकट्या ब्रह्मदेवानं. त्याला कायदे करता करता सुधरेना काही. पहिल्यांदा 2 किंवा 3 आणि ते तमाशावाले प्रचार करायचे कुटुंब नियोजनाचा. लाल त्रिकोण कुटुंबाची खूण, ते डफावर थाप. 2 किंवा 3 मुले. पण तेवढ्यानं आवरेना समाज. कायद्यात दुरुस्ती करावी लागली. हम दो हमारे दो. तेवढ्याने जमेना. पुन्हा दुरुस्ती. हम दो हमारा एक. चाचा आता पुढं काय निघतं कोणास माहित. आपल्याला ब्रह्मचार्याला नाही धोका, पण तुमच्यासाठी सांगतो. हे अखंड घडवीत मडकी रे. रात्रंदिवस कारखाना चालू आहे त्याचा. मग विचार केला लक्ष्मीनं, त्याचा एकही दिवस कारखाना बंद नाही तर फिरायला तरी वेळ आहे का याला. नको, केलं कॅन्सल. त्याच्या पुढे दुर्वासांना बघितलं गंभीर महाराज. म्हणले बाबा पती करायला हरकत नाही, पण लक्षात आला अजून याला क्रोध आवरला नाही. त्याचंही रद्द केलं. पुढे निघाल्या. परशुरामाकडे बघितलं. 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करायची ताकद आहे या बाबाला. पती करायला हरकत नाही, पण मागचा आढावा घेतला म्हणे यानं. बापाचा ऐकून मायचं मुंडकं तोडलं. जे पप्पाचा ऐकून मम्मीचा खून करतं ते बायको ठेवतं का जिवंत घरात, कशाला विकत घ्या. तेही केलं कॅन्सल. बरं का कबीर महाराज. पुढे भगवान शंकराला बघितलं. कैलासपती आहे. महादेव बडादेव सबदेवन का बाबा. याला पती करायला हरकत नाही, पण जेव्हा त्याचा सगळ्या लवाजमा बघितला म्हणे याच्यासोबत फिरायला जायची सुद्धा हिंमत नाही का. याची मित्रमंडळी नाचवायचंही वाजवतो आमचा गंभीर बाबा. भूते वेताळनाच ते हर्षयुक्त उमापती. विचार केला लक्ष्मीनं याची मित्रमंडळी, केलं कॅन्सल. पुढे निघाल्यावर भगवान विष्णूला बघितलं आणि विष्णूचं सौंदर्य पाहून लक्ष्मी पागल झाली. राजसुकुमार मदनाचा पुतेरा, राजसुकुमार मदनाचा पुतेरा, मदनाचा पुतळा, राजसुकुमार मदनाचा पुतळा. शशिका लोपली रवी शशिका लोपली. कस्तुरी मलवट चंदनाची उटी, कस्तुरी मलवट चंदनाची उटी. रवी शशिका, रवी शशिका,
कुमार मदनाचा पुतळा रवी शिशिकळा लोपलिया कस्तुरी मळवड चंदनाची उटी रोळे माळ कंठी वैजयंती म्हणून पुढे आले. देवानं पाठ फिरवली, पुन्हा पुढे आले, पुन्हा पाठ फिरवली, पुन्हा. तेव्हा विष्णू भगवान म्हणाले, लक्ष्मी फारच झालं तर माझ्या चरणाची सेवा तुला मिळेल, यापेक्षा काही मिळणार नाही. ती नाचू लागली. तिच्या भाग्याचं वर्णन माऊली करतात. अभिमान सांडुणी पांडवा सर्वस्वी करुणी सेवा ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. म्हणून सगळे जग लक्ष्मीच्या मागे लागलं. सगळे जग लक्ष्मीमध्ये सुख मानतं, पण लक्ष्मीला विचारा, ती म्हणती मला प्रभूच्या पायाजवळ सुख आहे. तुझे पायी सुख सर्व आहे, सर्व आहे. तुझे पायी सुख सर्व आहे, सर्व आहे. तुझे पायी सुख सर्व आहे, सर्व आहे. तुझे पायी सुख सर्व आहे. तू कौन है काही सर्व आहे. म्हणून पाय लक्ष्मीच्या हाती. म्हणून लक्ष्मी ज्या सुखात रममाण झाली त्या सुखात रममाण हो. सांगतोय 100 एकर ऊस. मग लक्ष्मीच्या रंगात रंगलाच नाही इतके दिवस. आता उद्यापासून लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात रंग. म्हणून रंगी रंगे रे श्रीरंगे. ते न करता काय भुललासी पतंगे. इथे पतंग शब्द म्हणजे ते पोरा आकाशात उडवतात तो पतंग नाही बरं का रविदास. पतंग नावाचा किडा आहे आणि तो दिव्यावर झेप घेतो. पतंगाला वाटतं हा दिवा माझ्या खाण्याचा पदार्थ आहे, पण दिव्याच्या खाण्याचा पदार्थच पतंग होऊन बसतो. या न्यायानं काय भुललासी पतंगे. पंचविषय आहे ते सगळे तुम्हाला पाठ आहे. 11:30 वाजलेले आहे. नुसतं सांगून जातो. शब्द येतो मृगविंदीला गजपते स्पर्शे सुखे भाविला. रूपे जाण पतंग भुंगई तसा गंधीच संतोषेला. मी नाही रससेविता मधुरही प्राणासी पावे बळे. अहो पाचाई विषयासी सेविती त्याची गती ना कळे. संस्कृत मध्ये गंभीर बाबा. कुरंग मातंग पतंग भृंग मीना हता पंच धीरे व पंच. एकम प्रमादिस कथम न हन्यते यस्सेवे ते पंच धीरे व पंच. अली पतंग मृग मीन गज जलत एकई आज. तुलसी उनकी कौन गते जिनके पीछे पाच. एका विषय. शब्द विषय आणि हरणाचा नाश. ते हरिण वाद्याला बोलतय म्हणून पारध्यानं गोड वाद्य वाजवलं. ते ऐकण्यात पागल झालं. बाण अचूक मारला. हरिण खाली कोसळलं आणि पारधी बाण उपसण्यासाठी आला तेव्हा तडफडणार हरिण पारध्याला म्हणतं, अब क्या देखत पारधी पुरा लगा दिया घाव. जब लग सास शरीर में तब लग बंसी बजाव. बस एवढंच कर बाबा. शेवटचा श्वास आहे तोपर्यंत वाजवणं चालू ठेव. हे जिवंतपणे. पण मेल्यावर सिंग की कर सिंगोटी मांस पका कर खाव. इस चाम पर बैठ कर सूरस रागिनी गाव. हे मेल्यावरच. म्हणून शब्द येतो मृगविंधीला. शब्द विषय आणि हरणाचा नाश झाला. स्पर्श विषय आणि हत्ती. हत्ती पकडणारे लोक काय जाळं लावतात का? ते सापडतो का हत्ती? जेसीबीनं खड्डा करायचा चांगला 15-20 फूट खोल आणि त्याच्यावर लाकडं, त्याच्यावर पाला पाचोळा आणि कागदाची हत्तीन त्याला कोळशाचं काळण हुबेहूब जिवंत आहे अशी भासती. तो हत्ती तिथे येतो. हत्तीनी जवळ लाकडं मोडून पडतो खड्ड्यात
मग त्याला अन्ना पाण्या वाचून काही दिवस ठेवतात, दुबळ्या झाला म्हणजे क्रेननी बाहेर काढतात, मग कोळपेवाडीला आणतात 1-1 रुपया गोळा करायला. स्पर्श विषयानं हत्तीचा नाश आहे. स्पर्श रस विषयाने मासा, ते मासा पकडायला गेलं नदीच्या काठाला, पण ते पीठ न्यायचं विसरलं. तो म्हणला आता इतक्या लांबून पीठ आणेपर्यंत त्यानं डोकं चालवलं. भाऊ ते खोदायला सुरुवात केली नदीच्या कडाला, वलसर भागामध्ये त्याला ते सापडले 6-6, 6.5 इंच 7 इंच लांबीचे प्राणी. सिदड, गांडूळ, वाळे, दानवा, बरेच नाव आहे त्याचे. सत्यनारायणाच्या पोथीसारखं कोणी ईश म्हणतात, कोणी इष्टदेव म्हणतात, कोणी काल म्हणतात, कोणी सत्यनारायण म्हणतात, सिदड म्हणतात, कोणी गांडूळ म्हणतात, कोणी वाळे म्हणतात, वगैरे वगैरे. जमलं ते आता लक्षात आलं तुमच्या. ते 6-6, 6.5 इंच लांबीचे बरं का बाळासाहेब. त्यानं बघितला, म्हणला 6 इंच लांबीचा एक गांडूळ, सिदड म्हणा, या एका माशासाठी वापरायचा म्हणजे केवढं भारताचं नुकसान. म्हणून बसा बाबा, त्यानं मधून तोडला, मधून ते सिदड मधून तोडलं, अर्ध लावलं तुकाराम बुवा गळाला, फेकला गळ पाण्यात फेकला. सिदड अजून मेला नव्हता धनु, अर्धा होता पण जिवंतच होता. आणि तो मासा येऊ लागला गळ लटकलेला तो सिदड पकडण्यासाठी. ते सिदड त्याला पाण्यात सांगतं माशाला, मताव 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 मेरे लिए, मैं आधा हुआ हूं तेरे लिए, अगर तू आएगा मेरे लिए, बाहर खडा है तेरे लिए. सांगितलं पण ऐकलं नाही त्यानं. आमिषाच्या आसे गळगिळी मासा, फुटून या घसा मरण पावे. रस विषयाने मासा गेला, गंध विषयाने भुंगा गेला. गंध विषयाने ते सूर्य विकाशनी आणि चंद्र विकाशनी असे कमळाचे 2 प्रकार आहे. एक कमळ दिवसभर उमलतं, रात्रीचं मिटतं, ते सूर्य विकाशिनी. एक रात्रीचं उमलतं, दिवसभराचं मिटून राहतं, ते चंद्र विकाशिनी. सूर्य विकाशिनी कमळाचा दृष्टांत आहे. त्या कमळामध्ये भुंगा गेला मकरंद सेवन करण्यासाठी. सकाळी गेला 7ला भाऊ, रात्रीचे 7:30 वाजले तोपर्यंत मकरंद सेवन करत होता. पार दात पडले, कान बहिरे झाले, डोळ्यान दिसत नाही, तोपर्यंत मकरंद सेवन करत होता. भुंग्याचं सांगतो. रात्रीचे 7:30 वाजले आणि ते दिवसा कमळ मिटलं. कमळ मिटलं, भुंग्याच्या लक्षात आलं काशीनाथ पाटील कमळ मिटलं. पण भुंगा आतच विचार करतो, काय 2-4 महिने राहणार काय रात्र. निळोबा महाराज, जाईल रात्र मग होईल सुप्रभात, सूर्योदय स्फुटित होईल पद्मजात. त्याची चर्चा चिंतन चाललंय आतमध्ये. नाही तर लकडे भाऊसाहेब ते कमळ चिरू शकत नाही का, खरं सांगा. लाकडचे लाकडं कोरतो, इकडून तिकडे निघतो, हायवे करतो मध्ये लाकडात. परमान आहे त्याचं परमान. गोविंद
हाही काष्टाचा गुमान पण गोवी भ्रमरा सुमन. लकडे भाऊसाहेब तुमचाही दृष्टांत आहे. पहिलवान कुस्तीसाठी निघाला. 5 वर्षाच्या मुलानं धोत्राचा सोगा धरला दरवाजात. कुठं चालला पप्पा? कुस्तीला चाललो. नाही जाऊ देणार. ट्रकला ब्रेक लागल्यासारखा बाप दरवाजात थांबला. ताकद नाही. अरे पहिलवान पप्पा आहे. एक मुलाच्या कानाखाली ठेवून दिली तर चांदीचे डोळे करत पोर. दिवसभर आसमान दाखवतो मोठ्या मोठ्या पहिलवानाला. असा पहिलवान बाप नुसता धोत्राचा सोगा धरला 5 वर्षाच्या लेकरानं की दरवाजात थांबला. सरोने ती बाळ मागे पुढे सरोने ती बाळ जाग्यावर उभं ठेवतो बापाला. आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो भिकी बिल्ली बन जाता है. बाजूला 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 साहेब आले.